नमस्कार, मी वृषाली. माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वरई म्हणजेच भगर भात ही रेसिपी बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मध्यम गॅसवर शेंगदाणे छान लाल होईपर्यंत भाजून घेऊ, म्हणजे आपल्याला मस्त दाण्याचं कूट तयार करता येईल. त्यानंतर 1 वाटी भगर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. त्यानंतर 2 आलू, मध्यम आकाराचे 2 आलू खिसून घेऊ. ह्या खिसणीने छान जाड खिस पडतो, जेणेकरून तो लवकर शिजेल. आपण बटाट्याच्या काचऱ्याही वापरू शकतो, पण त्या शिजायला फार वेळ लागेल. त्याच्यामुळे मी असे लांब लांब काप करून घेतले आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला घेऊ. त्यामध्ये थोडं जिरं, हिरवी मिरची, बटाट्याचा जाडसर किस छान परतून घेऊ. हा किस आपल्याला अर्धवटच शिजू द्यायचा आहे. बाकी अर्धवट किस गरम पाणी टाकल्यानंतर भाताबरोबर शिजणार. त्यामुळे लवकर भात तयार होतो आणि वेळही वाचतो. याला थोडी वाफ येऊ देऊ. एक अर्धा मिनिट शिजेपर्यंत आपण दाण्याचं कूट बारीक करून घेऊया. आता बटाटा शिजला आहे आणि आपण भगर पण छान स्वच्छ धुवून घेतला होता. परत एकदा पाण्याने धुवून घेऊ. तुम्ही बघू शकता बटाट्याचा खिस अर्धवट शिजला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडं लाल तिखट घालून घेऊ. तुम्ही हे तिखट स्किप पण करू शकता, मिरची पण जास्त घालू शकता. तिखट थोडं परतलं की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा दही घालून घेऊया. यामुळे आपल्या भगर भाताला मस्त चव येईल आणि आपला भात उत्तम प्रकारे तयार होईल. 1.5 चमच दही घातला आहे, ताजं घरी बनवलेलं दही. त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतलेला भगर तो पण यामध्ये घालून घेऊ. आता एका बाजूला पाणी करायला ठेवलं होतं, ते पाणी यामध्ये घालून घेऊ. म्हणजे भात छान शिजेल आणि जे भाताचे दाणे आहे ते पण फुटणार नाही. थंड पाणी घातलं तर भाताची पूर्ण पेस्ट तयार होईल. पण गरम पाणी टाकल्यामुळे भगरीचा भात छान दाणेदार दिसणार. 2 ते 3 मिनिट वाफ येऊ देऊ. तुम्ही बघू शकता पाणी बऱ्यापैकी मुरलं आहे. परत 3 ते 3 मिनिट आपल्याला भगर शिजू देणे आहे. छान फिरवून घ्यायचं आणि वाटलं तर गरजेनुसार आपण पाणी टाकू शकतो. भगर जर जुना असेल तर त्यामध्ये जास्त पाणी लागणार, पण भगर जर नवीन असेल तर पाणी कमी लागणार. गरजेनुसार आपण पाणी वापरू शकतो. झाकून देऊया. परत एक वेळा वाफ आली की परत एकदा चेक करू. बऱ्यापैकी शिजलाय. आता यामध्ये थोडी साखर घालूया. आपण दही घातलं त्यामुळे थोडी वरून साखर घातली की त्याला छान चव येईल. त्याच्यानंतर जे दाण्याचं कूट करून घेतलं ते पण थोडं थोडं करून घालू आणि मिक्स करू. मिक्स करून घेतल्यानंतर परत एकदा घालू. परत थोडं दाण्याचं कूट घालून घेऊया. दाण्याचा कूट घातल्यामुळे भगरीचा जो भात आहे तो मस्त लागतो. आणि मुलांना दिलं ती पण मग शेंगदाणे काढून ठेवत नाही. त्यामध्ये कूट मिक्स होते, त्यामुळे चवीलाही भन्नाट लागतो.
आता परत एकदा थोडी वाफ येऊ देऊ. भात मस्त मोकळा मोकळा छान शिजलाय. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हा भात उपासाला तर छान लागतोच, पण मुलांनाही कधी टिफिनवर करून दिला किंवा नाश्त्याला करून दिला तर त्यांना पण खूप आवडतो. त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की घरी करून बघा. तुम्हाला हा भगरीचा भात कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.